बघा मित्रांनो, आपल्याला नवीन एक गणित आहे. काय म्हणते बघा, एका वस्तूची खरेदी किंमत आहे 2000 रुपये, त्याला लॉस झाला 30%, तर आपल्याला विचारली विक्री किंमत. सोपं असतं. काय खरेदी किंमत किती दिली आपल्याला बघा, लिहून घेऊ आपण. CP दिली आपल्याला 2000 रुपये, लॉस पर्सेंटेज किती दिली आपल्याला 30%, आपल्याला SP म्हणजे विक्री किंमत विचारली. सोपं असतं. काय असतं, पहिल्यांदा लॉस पर्सेंट, मी समजण्यासाठी लेंदी होते, पण हे तुम्ही तोंडी काढू शकता. बघा, लॉस पर्सेंटेज किती दिलं आपल्याला 30%, याचा अर्थ काय असतो बघा, 3/10 असतो. काय असतो, 3/10 असतो. याच्यामध्ये 10 म्हणजे CP म्हणजेच खरेदी किंमत असते, आणि हा असतो लॉस म्हणजे नफा झाला, तोटा झालेला. तर बघा आपली SP काय असते बघा, विक्री किंमत काय असते, ती असते खरेदी किंमत वजा तोटा असतो. खरेदी किंमत वजा तोटा. आता खरेदी किंमत किती आपली 10 आणि तोटा किती 3, म्हणजे विक्री किंमत किती झाली आपली 7 झाली. सोपं आहे. तर आता आपल्याला काढायचे काय, आता विक्री किंमतीची खरी व्हॅल्यू काढायची. तर बघा 7 बरोबर काढायचे, पण आपल्याला 10 बरोबर किती दिले, 2000 दिले ना. 10 बरोबर 2000 दिले. सोपं इथलं इथे काढायचं. 10 दुने 20 आणि हे 2 शून्य जशास तसे. तसंच 700ला पण 2 शून्य 7ला 7 दुने 14 आणि 2 शून्य जशास तसे. म्हणजे आपली विक्री किंमत काय आली 1400 रुपये. धन्यवाद.